जय खानदेश मंडळी. गरमागरम समोसे खायचे आहेत बाजारासारखे, बाजारात जसे भेटतात तसे. तर चला मग आपण समोसे करायला सुरुवात करूया. अगोदर मी इथे आता 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे एका बाउलमध्ये. आपण चवीपुरतं त्यात मीठ घालणार आता. त्यानंतर ओवा आपण छान अशा हातावर चुरून घेतल्या व त्या पण टाकणार. आणि गरम तेल आपण केलेलं आहे मोहन द्यायला, ते पण आपण त्यात टाकणार. आता गोळा होतो की नाही पिठाचा ते बघायचं. गोळा झाला म्हणजे आपलं पीठ हे भिजायला तयार झालं. आता छान असं त्याला पाणी टाकून भिजून घ्यायचं व त्याला रेस्ट करायला आपण ठेवून देणार 10-1 मिनिट. तोपर्यंत आपण समोस्यात भरायची भाजी ही तयार करून घेणार. आता गॅसवर कढई तापत ठेवलेली होती, तेल टाकून त्यात जिरे टाकले, मोहरी टाकली व मिरची आणि लसूण हे आपण मिक्सरमधनं काढून घेतलेले होते पेस्ट, ती आपण टाकली. छान अशी त्याला परतवून घ्यायचं. हळद टाकली. बटाटे व बटाणे हे आपण चांगले शिजून घेतलेले होते, ते मॅश करून घेतले आपण, त्यात टाकले. बारीक कोथिंबीर कापून घेतलेली होती आपण, ती पण टाकली त्यात. चवीपुरतं मीठ घालणार आता त्यात व छान अशी आपली भाजी ही रेडी झालेली आहे आता समोसेमध्ये भरण्यासाठी. आता आपण जे मैद्याचं कणिक आपण तयार केलेली होती ती आता घेतली व छान ती लाटून घेतली. आता आपण समोसे हे तयार करून घेणार. एक एक करून सर्व समोसे हे मी तयार करून घेतले. एकदम जसे बाजारात भेटतात ना समोसे, तसेच लागतात हे समोसे खायला. तुम्हीही नक्की ट्राय करा व ट्राय केल्यानंतर कसे आले ते कमेंट करून मला सांगा. व माझा व्हिडिओ हा तुम्ही कुठून बघतायत ते पण नक्की कमेंट करून सांगा. बघा एक आता तेल तापवत ठेवलेलं होतं आपण. आता तेल हे तापलेलं आहे आपलं आणि त्यात एक एक समोसे आपण तळून घेणार. बघा किती छान असा कलर आलेला आहे आपल्या समोस्यांना. मग द्या आता तुम्हीही तयार करा. आता आम्ही खायला बसतो समोसे. तुम्हीही आता नक्कीच ट्राय करा व कमेंट करून मला सांगा कसे आले ते. सबस्क्राईब केलं नसेल मला तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी. माझे मुलं तर खूप आवडीने खातात.